मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वोत्तम शिक्षण येथे 2009 पासून विद्यार्थी होतात सक्षम। परिक्रमा पब्लिक स्कूल 2024-2025 पूर्व प्राथमिक ते 10वी प्रवेश सुरू। पूर्व प्राथमिक ते इयत्ता 10वी शैक्षणिक सत्र 2024-25 साठी प्रवेश खुले आहेत। शाळा कार्यालयात नोंदणी फॉर्म उपलब्ध आहेत। ऑफिसची वेळ सकाळी 9 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत। कागदपत्रे जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मागील वर्षाचा निकाल, वैद्यकीय प्रमाणपत्र, आधार कार्ड व 4 पासपोर्ट फोटो। वैशिष्ट्ये मुला मुलींसाठी संयुक्त शिक्षण नर्सरी ते वरिष्ठ माध्यमिक 10+2 स्तर। 2013 पासून सीबीएसई बोर्ड परीक्षेत 100% निकाल। प्रत्येक वर्गात 30 विद्यार्थी। आयटी लॅब, इंटरनेट 5 डेल संगणक, विज्ञान प्रयोगशाळा, आरोग्य तपासणी, सीसीटीव्ही, कमकुवत विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता सुधारणा उपक्रम, सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासोत्तर उपक्रम। पत्ता काष्टी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। 414 701। संपर्क क्रमांक 96 23 91 45 74। वेबसाइट परिक्रमास्कूल.com। मोफत 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 विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी। शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस सुविधा। आमच्या वेबसाइट साठी हा QR कोड स्कॅन करा www.parikramaschool.com। त्वरित आपला प्रवेश निश्चित करा। संपर्क 82 75 20 05 20 किंवा 90 11 07 43 99। नमस्कार, मी डॉक्टर स्मिता तरटे। आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पुढे पाठवा। आज श्रीगोंदा येथे श्रीगोंदा नगरपालिका यांनी श्रीगोंद्यातील सर्व आरो प्लांटला सील लावण्याची मोहीम राबवली, परंतु काही तासातच पुन्हा 15 दिवसांची मुदत देत प्लांट सील तोडून परवानगी देण्यात आली। अनेक प्लांट हे विना परवानगी असूनही नगर परिषद फक्त नोटीस काढते, बाकी कुठलीच कार्यवाही होत नाही। अन्न व औषध प्रशासनचे देखील अधिकारी इकडे लक्ष देत नाहीत, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। नगर परिषदेने नळ योजनाचे पाणी शुद्ध येत नाही म्हणून नागरिकांना नाईलाज म्हणून आरोचे पाणी घ्यावे लागते। 15 दिवसात नगर परिषद कोणती कार्यवाही करते हे लवकरच समजेल। श्रीगोंदा शहरामध्ये आम्हाला बागड्यामध्ये पाणी येत नाही आणि शहरामधून इतकं हात चालल्यात की पाणी प्यायला नाही। एक तर दुष्काळ पडलेला आहे, एक तर पाऊस आहे ना, आणि त्याच्यात नगरपालिकेने अन्याय केला फिल्टरवाल्याकडून। हे फिल्टरचं पाणी पिणारे लोक आज कुठं जाणार? पाणी प्यायसाठी नगरपालिकेने ताबडतोब फिल्टरवाल्यांची सोय केली पाहिजे, नाहीतर आम्हाला श्रीगोंदा शहरामध्ये फार मोठं आंदोलन करावं लागणार आहे। आमच्या आया बहिणी सगळ्या आम्ही संघ घेऊन आंदोलन करणार आहोत। हे ध्यानात ठेवा, नगरपालिका जसे फिल्टरला कुलपं लावले तसे आम्ही नगरपालिकेला कुलपं लावून टाकू। आम्हाला पाण्यात पिण्याचा अधिकार नाही, तर तुम्हाला तिथं बसायचा अधिकार, एवढं बोलतो।